श्री स्वामी समर्थ. 29 जूनला सोमवारी वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी प्रामुख्याने वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळला जातो. वडाची ओटी भरली जाते. वडाला नमस्कार केला जातो. वटसावित्रीची कथा ऐकली जाते. सौभाग्यवती महिला या दिवशी एकमेकींना वाण देतात. त्याचप्रमाणे प्रत्येक पत्नी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीचे औक्षण करत असते. खास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री साजशृंगार करत असते. सौभाग्य अलंकार परिधान करून वडाची पूजा करत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या वैवाहिक सुखासाठी प्रार्थना केली जाते आणि या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे वटसावित्रीचे व्रत हे कुमारिकांनी करावे का? विधवा हे व्रत करू शकतात का? ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का? उपवास करावा का? त्याचप्रमाणे ज्यांचे लग्न जमलेले आहे किंवा साखरपुडा झालेला आहे तर अशा मुली वटसावित्रीची पूजा करू शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की द्या. वटपौर्णिमा व्रताच्या दिवशी आपण केस धुवू शकतो का? तर वटपौर्णिमेच्या दिवशी काही महिला केस धुत नाहीत तर आदल्या दिवशी केस धुतात. जेव्हा आपण उपवास करतो किंवा व्रत करतो तर त्या दिवशी काही महिला ह्या केस धुणे टाळत असतात. परंतु काही भागांमध्ये मात्र आपण जेव्हा व्रत करतो, उपवास करतो त्या दिवशी आवर्जून केस धुतले जातात. त्यामुळे आपण या दिवशी केस धुवू शकतो. अशी अजिबात नाही की वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुवू नयेत किंवा आपण व्रत करत असतो त्या दिवशी केस धुवू नयेत. आपण आदल्या दिवशी ज्या भाज्या खातो तर यामध्ये आपण कांदा लसूण खात असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मांसाहार सुद्धा करत असतो. त्यामुळे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुवायचे आहेत, ज्यामुळे आपले शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होते. त्यामुळे आपण या दिवशी नक्कीच केस धुवू शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्माचा 5वा दिवस आहे तर त्या महिलांनी सुद्धा या दिवशी आवर्जून केस धुवायचे आहेत. आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जरी केस नाही धुतले तरी आपण आदल्या दिवशी जरी केस धुतले आणि त्या दिवशी जर आपण तामसिक अन्नपदार्थ, मांसाहार वर्ज्य केला, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी केस नाही धुतले तरीसुद्धा चालतात. तसेच ज्यांना पिरियड आहे तर त्यांनी या दिवशी पूजा करावी का? आपल्याला मासिक धर्म असताना आपण देवांची कोणतीही पूजा करत नाही आणि आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा जरी करत असलो तरीसुद्धा आपल्याला जर मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला वडाची पूजा करायची नाही, पतीचे औक्षण करायचे नाही. फक्त आपण उपवास करू शकतो. वटसावित्रीची कथा जी आहे तर ती ऐकू शकतो. परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी जरी पिरियड असला तरीसुद्धा वडाची पूजा करतात. परंतु माझे वैयक्तिक मत आहे की आपल्याला मासिक धर्म असताना पूजा करू नये. ज्यांना 5वा दिवस आहे तर त्यांनी केस धुवून पूजा केली तरीसुद्धा चालते. त्याचप्रमाणे जर सुतक असेल तर आपण देवाचे करत नाही. त्यामुळे ज्यांना सुतक आहे तर त्यांनी वडाची पूजा अजिबात करायची नाही. आता ज्या महिला गर्भवती आहेत, गरोदर आहेत तर त्यांनी पूजा करावी का? शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की गर्भवतींनी पूजा करू नये. परंतु आपल्या तब्येतीला जर झेपणार नसेल तर मात्र पूजा करणे टाळायचे आहे. आपल्याला बाहेर जाऊन वडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरी आपण वडाचे चित्र काढून पूजा करू शकतो. परंतु जर आपल्याला पूजा करणे किंवा उपवास करणे हे शक्य नसेल तर ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी फक्त पतीचे औक्षण करावे आणि वटसावित्रीची कथा ऐकावी. नाही जरी आपण वडाची पूजा केली तरी काहीही हरकत नाही. आणि आपल्याला पूजा जर करायची असेल तर आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला पूजा करायची आहे. फक्त आपल्याला वडाच्या झाडाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे, वटसावित्रीची कथा ऐकायची आहे. परंतु आपल्याला वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळणे किंवा वडाची ओटी भरणे, इतर महिलांची ओटी भरणे हे टाळायचं आहे. कारण जेव्हा आपली ओटी भरलेली असते, ज्या गर्भवती आहेत तर त्यांची ऑलरेडी ओटी भरलेली असते, त्यांच्या ओटीमध्ये बाळ असते, तर अशा वेळेला दुसऱ्या महिलांची किंवा कोणत्याही देवतेची ओटी भरत नाहीत. गर्भवतींनी जरी पूजा केली तरीसुद्धा ओटी भरणे तर हे मात्र टाळायचं आहे. त्याचप्रमाणे ज्या कुमारिका आहेत किंवा ज्यांचं लग्न जमलेलं आहे किंवा ज्यांची एंगेजमेंट झालेली आहे, साखरपुडा झालेला आहे, तर अशा ज्या मुली आहेत तर त्यांनी ही पूजा करावी का? बरेच जण असे सांगतात की कुमारिकांनी ही पूजा करावी. आता
परंपरेनुसार वटपौर्णिमेचं जे व्रत आहे तर ते सौभाग्यवती व महिलांसाठी हे व्रत आहे. सौभाग्यवती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या वैवाहिक सुखासाठी हे व्रत करत असतात. आणि सावित्रीने सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीचे प्राण हे यमराजाकडून परत मिळवले होते. त्यामुळे कुमारिकांनी हे व्रत शक्यतो करू नये. असा धर्मशास्त्रामध्ये मात्र कुठेही उल्लेख नाही की वटपौर्णिमेचे व्रत हे कुमारिकांनी करू नये. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्हिडिओमधून हे सांगतात की कुमारिकासुद्धा हे व्रत करू शकतात. परंतु ज्या कुमारिका आहेत तर त्यांच्यासाठी हरतालिका व्रत आहे, 16 सोमवारचे व्रत आहे. त्यामुळे शक्यतो आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करणे टाळायचे आहे. म्हणजे कुमारिकांनी व्रत करू नये. कारण कुमारिकांनी एक वेळ हरतालिकाचे व्रत करावे, आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा. तर यासाठी हे हरतालिका व्रत कुमारिका करू शकतात किंवा 16 सोमवारचे व्रत करू शकतात. परंतु वडाला सुतधागा गुंडाळणे किंवा वडाची पूजा करणे, वडाला वाण देणे तर ही सौभाग्यवतींची प्रथा मानली जाते. त्यामुळे कुमारिकांनी किंवा ज्यांचे लग्न फक्त जमलेले आहे, झालेले नाही, तर अशा मुलींनी वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करू नये. ज्यांचा पती हयात नाही, ज्या विधवा आहेत तर अशा महिलांनी वटसावित्रीचे व्रत करावे का? तर विधवांनी सुद्धा वटसावित्रीचे व्रत करू नये. कारण आपला पतीच हयात नाही आणि वटपौर्णिमेचे व्रत हे आपण आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून करत असतो. म्हणून विधवांनी सुद्धा वटपौर्णिमेचे व्रत, उपवास अजिबात करू नये.